मला अटक करण्यामागे आईचा हात नव्हता. तू हे खात्रीने कसं सांगू शकतो सारा? कारण तसं असतं तर तिनेच मला येऊन सोडवलं नसतं ना. बरं, गुरुकुलात पोचल्यानंतर एकच हवालदार होता तिकडे. 5 मिनिटात बाकीचे पोलीस आले. कसे? कोणीतरी टीप दिली असेल म्हणूनच आले ना. कोणी टीप दिली? दादा, मी लहान असलो ना तरी राजकारण कळतं मलाही. खरंच लहान आहेस तू, कारण या राजकारणामागचा खरा शास्त्रज्ञ तुला माहितीच नाही. काय आहे सत्य परिस्थिती काय ना ती मी आता तुला सांगतो. हा गुरुकुलाचा विषय ना तो मी कधीच सोडला होता. तसं मी आईला सांगितलं सुद्धा होतं, पण ती जागा उद्ध्वस्त करून टाक असं आईने मला सांगितलं. रूपम कॉस्मेटिक्स मधलं माझं काय स्थान आहे तू त्या दिवशी मला सांगितलंस आणि ते मला तेव्हाच कळलं. तरी सुद्धा मी रूपम कॉस्मेटिक्सच्या फाउंडर मेंबरचं ऐकलं. कसं आहे ना, आईचा एक मुलगा तिचा अजिबात ऐकत नाही आणि आईचा दुसरा मुलगा तिचा शब्द पडू देत नाही. तिने सांगितलेल्या आदेशाचं मी पालन केलं, बाकी काय नाही. असेच भांडत राहा एकमेकांशी. फक्त माझ्या कामामध्ये ढवळाढवळ करू नको सारा. त्याचे परिणाम खरंच वाईट होते. आजोबा सांगा ना, कोणती कंपनी आहे ती रूपम जिने आपल्या गुरुकुलाला कुलूप लावला? आजोबा सांगा ना प्लीज. आपण त्यांच्या ऑफिस मध्ये जाऊन त्यांना विचारूया ना त्यांनी का असं केलं म्हणून. आजोबा सांगा ना. बाळा शांत हो, मी करतोय ना प्रयत्न. शांत. आजोबा ती जागा तुम्ही माझ्या नावावर केली असते ना, म्हणजे मी त्या जागेचा मालक झालो असतो. मग त्यांनी माझ्या परवानगीशिवाय गुरुकुलाला कसं सील लावलं म्हण तुम्ही? आजोबा सांगा ना. आजोबा तुम्हीच काहीतरी करा ना आजोबा. मालक तुम्हीच आहात, जागा पण तुमच्याच नावावर आहे. पण कसं आहे, तुम्ही लहान आहात ना अजून, म्हणून मग त्याची पॉवर फॅक्टरी जी आहे ना ती तुमच्या आई साहेबांच्या नावावर केली आहे, पण आहे तुमच्याच नावावर. आजोबा अबीर, आजोबांना त्रास नको देऊस, शांत हो जरा. का शांत हो म्हण तुम्ही? इथे गुरुकुल बंद झालं असतं म्हणून मला ओवीला भेटता येणार नाही, तिच्या बाबांना भेटता येणार नाही, आणि ते आपल्यासाठी गुरुकुलाचं सील तोडलं जेल मध्ये गेले, आणि तू साधे त्यांना थँक्यू सुद्धा बोलले नाहीस. अरे काय चालू आहे तुझं अबीर? मी त्यांना म्हणत होते ना की नका तोडू कुलू. ऐकलं का त्यांनी माझं? स्वतःच्या मनाचंच केलंय ना, म्हणून हे सगळं झालंय. चुकीचं बोलतीयस हा? चुकीचं बोलतीयस. आपल्या संकटात ज्याने स्वतःचं नुकसान सहन करून आपल्याला सोबत केली त्याच्याबद्दल कृतज्ञता असायला हवी, हा असा राग नाही. आई, मला माहिती असतं गुरुकुल बंद झाल्याचा सगळ्यात मोठा त्रास तुलाच झाला असतो, पण ओवीच्या बाबांनी आपल्यासाठी एवढं केलं असतं ना, मग आपण त्यांच्या घरी जाऊन त्यांना थँक्यू बोलूया ना ग. अबीर प्लीज, तिथे जायची गरज नाहीये. मी त्यांना फोन करीन हवं तर. फोन करणार? मग कर ना आत्ताच फोन कर. अबीर, आता त्यांना त्रास द्यायला नको रे. त्यांनी आपल्यासाठी एवढं सगळं केलं हे तर खरं आहे, पण त्यांच्या घरात काय चालू असेल कोणास ठाऊक. मी सकाळी फोन करते, ठीक आहे? बाबा जेवायला वाढते तुम्हाला. आजोबा मला पक्क माहिती असतं बघा, मी काही फोन बिन करत नसते सुपर हिरोला, फक्त टाळत असते फोन करायला. आता यावर आपल्यालाच काहीतरी करावं लागत असतं बघा. मग काय ठरवलंय आमच्या छोट्या मालकांनी? अहो आजोबा, त्यासाठी विचार करावा लागतो ना. हा सॉरी करा मालक, विचार करा. मग थोडा वेळ तर द्या. ही कोणती पद्धत विचार करायची छोटे मालक? आजोबा, मी माझ्या छोट्या मेंदूला चालना देत असतो की हो, डोंट डिस्टर्ब मी. चालतोय ना? आयडिया.
काय आयडिया? हे मी आताच नाही नंतर सांगेन. आधी मला सुपर हिरोला भेटायचं असतं की हो. बर. काय रे झोप लागत नाहीये ग तुला? का सारंग तुझ्यावर चिडला म्हणून झोप उडाली तुझी? एवढ्या रात्रीचा मेसेज कोणाला करतेस? मेसेज नाही करत आहे, टाइमपास करते. सारंग चिडला तर चिडू दे, मला काय फरक पडत नाही. उलट आई आणि सारंगनी भांडलंच पाहिजे, तरच सगळं साध्य होईल. मला एक कोडं पडलंय मोनिका. सारंग तर गुरुकुलासाठी एवढं का करतोय? म्हणजे स्वतःच्या आबरूची पर्वा नाही आहे, मेंदळ्यांच्या नावाची पर्वा नाही आहे, सरळ जेलमध्ये जायला तयार झालाय. त्या गुरुकुलामध्ये काय गडबड आहे एवढी? हे देवा, याला शंका आलेली दिसते. हा सावलीपर्यंत पोचायला वेळ नाही लावणार. मला याच्या डोक्यातून हे सगळं काढायला पाहिजे. एवढं कोडं पडण्यासारखं काय? ती ओवी जाते त्या गुरुकुलात गाण्याच्या क्लाससाठी. त्याचा किती जीव आहे माहिती आहे ना तिच्यावर. ओवीसाठी तो कुठल्याही टोकाला जाऊ शकतो हे अख्ख्या घरात सगळ्यांना माहिती आहे. त्यात काय एवढा मोठा प्रश्न पडायचा आहे? तिच्यासाठी एवढा आटापिटा सुरू असेल त्याचा. हळू झोपली. पुण्यामध्ये ना 100 संगीत क्लासेस आहेत. त्या गुरुकुलामध्ये कोण गाणं शिकवतं हेही माहिती नाही आहे. त्या गुरुकुलाच्या गुरुचा पत्ता नाही. त्याला विचारलेलं ना त्या दिवशी तू काय म्हणाला? मला नाही माहिती, मी सोडायला जातो ओवीला. असं काय त्या गुरुकुलामध्ये? कारण निष्णात गुरु तर पुण्यामध्ये हजारो मिळतील. काय हे सगळं त्या गुरुकुलाच्या नावात दडलंय. नावात म्हणजे? हा, तुला माहिती नाही का? गुरुकुलाचं नाव आहे स्वर सावली संगीत गुरुकुल. काय? सावली नाव आहे त्या गुरुकुलाचं? म्हणजे सावलीचं नाव दिलंय गुरुकुलाला? सावलीचं नाव दिले त्या जगन्नाथनी त्या गुरुकुलाला. अरे बाप, ठीक आहे ना राजकुमार. तूच तर बोलला होतास ना मागे की तो सायको जगन्नाथने त्या सावलीला त्याची मुलगी मानलंय. मग ती मेली म्हणून तिच्या आठवणीत आपलं ठेवलं असेल त्याने त्या गुरुकुलाचं नाव. एवढं कुठे विचार करतोयस? नाही, तू नीट ऐकलं नाहीस. नाव आहे स्वर सावली संगीत विद्यालय. तिच्या आठवणीत जर ठेवलं असेल तर कैलासवासी सावली स्मरण प्रित्यर्थ असं काहीतरी पुढे लावतो ना आपण. भविष्य सांगणारा पंडित अशी गोडचूक करू शकत नाही. हो, पण त्या भविष्यात वाणी करणाऱ्या म्हाताऱ्या पंडिताला माहीतच नसेल त्याची मुलगी मेली आहे, तर तो तरी काय करणार? हं? आणि जर का ती जिवंत असेल तर खंड्या माझ्याशी खोटं बोलला असेल तर, त्याने त्या दिवशी सावलीचा गेमच नसेल वाजवला तर, आणि पैसे कोणीतरी दिले म्हणून तो माझ्याशी खोटं बोलला असेल तर. ए राजकुमार, तू काही काय बडबड करतोय सारे? हे बघ, रात्रीचे किती वाजले? हे असं काहीतरी भूतांसारखी बडबड नको करूस प्लीज. सावली मेली आहे? मेली आहे सावली. झोप गपचूप. खंड्या सापडला पाहिजे. एकदा का तो सापडला की सगळं खरं काय ते सांगेल. अरे तू टेन्शन नको. गुड नाईट मोनिका. बाय.